आणि दुबईवरून आल्यानंतरचा हा पहिला दिवसाची क्लिप आहे। आणि त्यानंतर मी रक्षाबंधनची घेतली होती कारण माझी तब्येत ठीक नव्हती आणि गार्गी निघाली होती शाळेला। तर ज्या दिवशी आलो आम्ही त्याच्या दुसऱ्याच दिवशी गार्गीची स्कूल होती आणि तिचा थोडासा होमवर्क बाकी होता, परंतु स्कूलमधून 1 वीक देतात होमवर्कसाठी आणि त्यामुळे मग मी तिला सांगितलं होतं की आपण या वीकमध्ये फिनिश करू तुझं वर्क। बाय। केस नीट कर गाऊ, परत लावले काय नाही। हां जाऊ, बाय गाऊ। फर्स्ट डे ऑफ स्कूल। हॅलो आणि नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे रक्षाबंधन। तर रक्षाबंधनला मी थांबले नाही इंडियाला आणि तुम्हाला माहितीच आहे मी 4-5 दिवस झाला येऊन मी ब्लॉग नाही बनवला, जुने ब्लॉग आहेत तेच अपलोड करते मागच्या आठवड्यातले। तर आज रक्षाबंधन आहे म्हणून म्हटलं आज ब्लॉग बनवावा। तर आज बुधवार आहे आणि गार्गी स्कूलला गेली आहे, तर आता येईन ती 2 वाजता स्कूलवरून, तर मी तिला आणायला चालली आहे। आणि रक्षाबंधनच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि गार्गीला बसमधून आणल्यानंतर म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर आम्ही गेलो होतो पूजाकडे। माझं थोडंसं काम होतं आणि मग तिथे दोघीजणी लगेच खेळायला बसल्या होत्या आणि वीरा शेअर करत होती गार्गीसोबत तिचे जे कलर्स आहेत ते। काय करताय दोघीजणी? काय ड्रॉ करताय? आणि गार्गी? अच्छा, वीराने कलर शेअर केलेत? मग वीरा गुड गर्ल झालंय? तू पण शेअर करते? तुम्ही दोघी? अच्छा, तुला आवडतो वीरा? वाव, काय करते तू? मॅगी? इंडियावरून आणलेली मॅगी खाते? मला दे ना। नाही, मामीने दिले तुला मॅगीचं पॅकेट रक्षाबंधनला? माहित नाही बाळा मला, बघू आपण डान्स क्लासला गेल्यावर। ओके, हॅलो, आणि आम्ही निघालेलो आहोत डान्स क्लासला। फर्स्ट टाइम चालली आहे गार्गी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर डान्स क्लासला। आणि गार्गीने बर्थडेचा ड्रेस घातलाय ना, वापरायचा आम्हाला बर्थडेचा ड्रेस, कारण असेच ड्रेस म्हणजे जे मुलांना आपण जपून जपून ठेवतो आणि मग ते खराब होऊन जातात। जर जेव्हा त्यांना वाटते तेव्हा घालायला दिलं ते गरजेचं आहे। आज रक्षाबंधन आहे त्यामुळे म्हटलं घालावं तिला। तर आज काही झोपली नाही, अभ्यास केला आणि लगेच निघालो डान्स क्लासला। आणि इथे माझे मिस्टर आल्यानंतर आम्ही निघालो होतो पूजाकडे रक्षाबंधनसाठी। तर रक्षाबंधनला ती येते किंवा मी जाते तिच्याकडे आणि भाऊबीजेला देखील ती येते किंवा मी जाते, म्हणजे ऑल्टरनेट करतो आम्ही असं। कम काय झाले? गार्गी जा तू। वीरा पण करणार आहे। बरं वीरा तू कर जा डॅडीला। कुंकू सुकले का ग? काय ग?
पाणी ठीक आहे पण मी घे लागत जास्त नको ओलं करू. हा लाव तांदूळ वाह. गार्गी थांब मग इकडे येऊन. असं करायचं असं आणि असं आणि असं परत रिटर्न. हा व्हेरी गुड. आणखी If you come for the picnic, you'll have to wait for the little boat, like me. आता पीठ Or you could just swim Total across, like you're doing. तोंडात द्यायचं ना विरा. But everybody, And here are the ducks. राखी बांधते बांधते थांब मी बांधते. आणि असं असं कर विरा. प्लेट गुंडाळा गुंडाळा करते आणि असं पकड असं. हळू हळू हळू. इंडियाला शिकली Very good. गुड जॉब शाबास. मानले तू करणार आहेस का? गार्गी कर ना. राखी आय राखी तिला. हे लाव. हा, ते, हा. George thinks he has seen a dinosaur. जो जास्त घे जरा. George, it's a funny kind तिकडे of तुला कसं काकी सांगत होती असं करायचं. You know lots हा. about fish. लाव लाव बस. I like fish. हा, very Good good. job. विरा आता तांदूळ विरा. वाढ. तांदूळ वाढ. No, it's too. एका वरती Mama, टोपीवर टोपीवर. टोपीवर टाक आणि इथे वीरासारखेच गार्गीचे देखील चालले होते राखी बांधण्याचे प्रयत्न. खूप वेळा म्हणजे तिला गाठण वगैरे बांधता येत नाही तर प्रयत्न चालू होते आणि ती कोणाला करूनही देत नव्हती. हां थांब वीराला बांधायची अजून. थांब मामीला करू दे मामीचं झालं की तुझं करून घेत असं नाही काय आता
Yummy bite. तर पहिला यमी बाईट दिसला असेल ना. असं काय ते? एकच वन टाइम ओनली गार्गी. वन टाइम असं, वन टाइम तसं. काय काय? अरे बापरे. पैसे टाक. तिला सवय लागली ना तिकडे पैसे टाकतो सगळं आमच्या. आणि पैसे घेऊन कोणाकडे द्यायचे? नाही, तिला माहितीये. एक नोट आहे ना. एक मामीकडे दे, मामीची दे. डॅडीकडे परत डॅडीकडेच असतं. डॅडी कोणाकडे देते? डॅडीकडे देते ना. मम्माच डॅडीकडे देते ओवाळ्याचे पैसे आल्यावर. गाडगीला बांधलाय का? ती आरे बांधलीच गेली नव्हती. नाही, गार्गीला बांधायला आणलेत ना मी 2. जास्त आहे फक्त बाबू. ते दे, गार्गीला बांधायला आणलेत ना 2. या आणि मध्ये. भूक लागलेली आहे. खायला थांबायचं. असं नाही, असं इकडून करायचं. या आणि मध्ये. हाताचं काय खरं नव्हतं. Dog in the sun. दिसायला. या हातमध्ये बांधायचे. It's okay, बरोबर. चला चला. हे काय पलीकडे जागा आहे. हे काय इथं बसायचं. आणि आम्ही ते जेवायला आलोय. पार्टी देणार आहेत दादा. हॅलो हॅलो. आता पनीर भाजी खायची. पनीरची भाजी खायची ना. हा. पनीरची भाजी. आणि आम्ही गेलो होतो कामत रेस्टॉरंटमध्ये, जे की एक व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे. तर आम्ही आत्ताच जेवण करून आलो आणि रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं आहे. तर जी घरी जेवायचंय. बरं जेवू आपण. आणि आत्ता 9:30-10 वाजलेले असतील. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.